उद्या आझाद मैदानामध्ये मराठा आरक्षणाकरता लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषण सुरू होणार आहे। पण तत्पूर्वी आझाद मैदानावरची आपण परिस्थिती पाहू शकतो की पावसामुळे संपूर्ण चिखलाचं साम्राज्य जे आहे ते आझाद मैदानामध्ये झालेले आहे आणि प्रशासनाकडनं हा चिखल बाजूला करण्याकरता खडी जी आहे ती या ठिकाणी टाकली जाते। परंतु आझाद मैदानामध्ये कालपासूनच मराठा आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत आणि हे आंदोलक जे आहेत ते प्रशासनावरती आता आरोप करतात की प्रशासनाने कुठेतरी व्यवस्था आमची आंदोलनाची केलेली नाही। म्हणून आपण या सगळ्या आंदोलकांशी बातचीत करणार आहोत। कुठून आलात आणि काय तुमचे आरोप आहेत प्रशासनावरती? बघा, जरांगे पाटलांनी पहिल्यापासून सांगितलेलं आहे की आम्ही कायद्याचं पालन करतो आणि आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेला बिलकुल बिघडवणार नाहीत। अशा वेळेला जेव्हा माननीय उच्च न्यायालयाने असं सांगितलं की 5,000 लोकांना इथं परमिशन आहे, बरोबर आहे, या 5,000 लोकांसाठी तुम्हाला एक इथं टॉयलेटची व्यवस्था दिसली का? तुम्ही सांगा, तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही खरं खरं सांगा, इथं एकही बाथरूम नाही, एकही संडास नाही, आमच्या महिला भगिनी येणार आहेत, त्यांनी उघड्यावर बसायचं का? प्रशासनाला लाज वाटायला हवी। खरं तर न्यायालयाच्या निकाल म्हणजे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान इथलं प्रशासन करते, इथलं सरकार करते। सरकारला लाज वाटायला हवी की जर समजा तुम्ही अशा पद्धतीने आम्हाला पाण्यात बसवणार असाल तर या महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळणार आहे का? जर तुम्ही औरंगाबाद सारख्या संभाजीनगर सारख्या ठिकाणी एका छिचोऱ्या 10-20 पोराला घेऊन बसणाऱ्या बाईला जर भेटायला इथले राज्यमंत्री जात असतील, गृहमंत्री जात असतील, इथले सगळे मंत्री संत्री जात असतील आणि तिचं आंदोलन तुम्ही सोडत असाल तर या महाराष्ट्रातल्या 6 कोटी जनतेवर जो अन्याय होत आहे तो अन्याय होत असताना जेव्हा आम्ही इथं आंदोलनासाठी येत आहोत तर अशा ठिकाणी तुम्हाला आम्हाला बसायची सुद्धा सोय करून देत नाहीत। अहो, मागण्या मान्य करणं न करणं त्याला यश येणं न येणं खूप पुढची गोष्ट आहे, पण न्यायालयाने सांगितलेलं असताना की 5,000 लोकांची व्यवस्था करा, इथं एका माणसाची सुद्धा व्यवस्था नाही। आज आम्ही पाण्यामध्ये बसलोय, उद्या मनोज दादा येतील ते सुद्धा असेच बसतील का? तर याचं जे सगळं जे आहे हे जाणून बुजून केल्या जाते। मराठा समाजाच्या जखमीवर हे मीठ चोळलं जाते आणि माझं स्पष्ट मत आहे की या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो, या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि माझं असं स्पष्ट मत आहे सकाळपर्यंत जर इथं सुविधा पूर्ण झाल्या नाही तर या सरकारने आम्ही हे राज्य चालवण्यास असमर्थ आहोत, आमच्याकडून हे राज्य चालवल्या जात नाही असं समजावून त्यांनी राजीनामा देऊन मोकळे व्हावे। पाहिलं की सरकारने राजीनामा द्यावा असं म्हणणं आहे। सगळ्या आंदोलकांना आपण विचारणार आहोत, कुठून आलात तुम्ही? सांगली जिल्ह्यावरून आलोय आणि सांगली जिल्ह्यातून 1 लाख मराठा सेवक आलेले आहेत आणि 3 लाख मराठा समाजातील लोक आलेले आहेत। येताना सर्व राशन घेऊन आलेले आहेत आणि आम्ही इथून जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। सांगलीतून आलो, जालना संभाजीनगर आलो आम्ही, छत्रपती संभाजीनगर। तर आपण पाहिलं तर मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या सगळ्या जिल्ह्यातून लोक आलेली आहेत आणि खरं तर संपूर्ण आझाद मैदानामध्ये संपूर्ण पाऊस पडतोय आणि चिखलाचं साम्राज्य आझाद मैदानामध्ये झालेलं आहे आणि कुठेतरी प्रशासनाकडनं दिरंगाई केली गेलेली आहे मराठा आंदोलनासंदर्भात आणि आम्हाला कुठेतरी सुविधा पुरवलेल्या नाहीत असं म्हणणं जे आहे ते या सर्व मराठा आंदोलकांचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि आरोप जे आहेत मराठा आंदोलकांकडनं सरकारवरती या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। आदिल शेखसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।